ज्ञानेश्वर वाघ आपलं मिस्टर ब्लेस नावाचं चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण हे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारचे नोटिफिकेशनमध्ये व्हिडिओज कळतील आणि तुम्हाला परीक्षेमध्ये विविध प्रकारच्या विषयांमध्ये तुम्हाला याबद्दल गायडन्स पण मिळणार आहे, तेव्हा ही संधी दवडू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, चला पाहूयात पुढचा प्रश्न. अरेंज वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. मित्रांनो, हा एक एकदम अगदी सोप्या पद्धतीचा प्रश्न विचारला जातो परीक्षेमध्ये, परंतु विद्यार्थ्यांना याबद्दल आयडिया नसते की याचा प्रश्न कसा लिहावा. जसं उदाहरण मी तुम्हाला सांगताना 2-3 शब्द घेतो माझ्या पद्धतीने आणि मग त्याच्यावरती आपण काम करूयात. एक शब्द आहे, सपोज आपण म्हणूयात अर्णव, दुसरा आहे आरोही. आपण म्हणूयात की अजून तुम्हाला शब्द विचारला असेल यामध्ये, त्यामध्ये आपण एक नाव टाकू. शब्द एक अजून असेल अर्जुन आणि एक अजून असे शब्द आहान. तर मित्रांनो, हे 4 शब्द तुम्हाला सांगितले अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये त्याला काय करायचंय, आपल्याला अरेंज करायचंय. मग कसे करणार हे शब्द आपण अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये? एकदम सोपे आहेत. यामध्ये लक्षात घ्यायचं, याचा क्रम ठरवायचा आपल्याला, म्हणजे कोणता नंबर 1 चा शब्द, नंबर 2 चा, नंबर 3 चा आणि नंबर 4 चा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना एबीसीडी तर येतच असेल आणि यानुसार मित्रांनो मी म्हणेल की काही काळजी करायचं नाही. ए टू झेड आपल्याला म्हणायचं. पहिल्यांदा लक्षात घ्यायचं की सगळ्यात शेवटचा जो शब्द आहे तो काय आहे? ए, म्हणजे पहिला क्रम कोणता लागणार आहे, त्याचा लागणार आहे. त्यानंतर आता दिलेल्या शब्दामध्ये आपण पाहू शकतो की तिन्ही अक्षरामध्ये राहिलेल्या शब्दांमध्ये, म्हणजे मग अर्णव असू देत, आरोही असू देत किंवा अर्जुन असू देत, या तिन्ही शब्दांमध्ये ए नंतर आर आहे. म्हणजे कोणता क्रम आहे अजून आपल्याला कळत नाही, सगळीकडे आर आहे. मग त्याच्यानंतर आपण पाहायचंय आर नंतर येणारा दुसरा अल्फाबेट कोणता आहे. मग अर्णव मध्ये एन आहे, आरोही मध्ये ओ आहे, पुढे जे आहे आणि पुढे एच आहे. तर आपण आता काय करणार, पुन्हा एबीसीडी म्हणणार आहोत. मग पहा, आपण जाऊयात पुढे. ए बी सी डी ई एफ जी एच. पाहू शकतो आपण ई एफ जी एच, म्हणजे हा जो आहे आहान शब्द नंबर 1 ला तर आलाच आहे. आता तिन्ही पैकी आपण ए बी सी डी. आता बघूयात, आपण मी तुम्हाला लिहून दाखवतो जेणेकरून तुम्हाला हा प्रश्न लक्षात येईल. ए बी सी डी ई एफ जी एच. ओके, नंतर आहे आय, नंतर आहे जे. म्हणजे आपण पाहू शकतो यामध्ये जे फक्त कुठे आहे, अर्जुन मध्ये आहे. म्हणजे नंबर 2 वर कोणता येणार आहे, अर्जुन हा शब्द येणार आहे. मित्रांनो, आता दोन्ही मध्ये राहिल्या 2 शब्दांमध्ये आपण ठरवायचंय. आता जे झालं, मग नंतर काय, आय जे, नंतर के, नंतर एल, नंतर एम, नंतर एन. आता कोणता आलाय, एन आहे. म्हणजे कोणता, नंबर 3 ला कोणता शब्द आला, तो म्हणजे आला अर्णव. आणि राहिला नंबर 4 कोणता, आरोही हा सगळ्यात शेवट येईल. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला काय करायचं, लगेच ठरवायचंय की अरेंज द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. जे प्रश्न असतात अशा सोप्या पद्धतीनं आपल्याला काय करायचे, सोडवायचे असतात. आणि मित्रांनो, हे जे प्रश्न असतात किंवा हे जे अशा पद्धतीचे मार्क असतात हे सोडायचे नसतात, कारण हे पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी आपल्याला अत्यंत महत्वाचे असतात. तर मित्रांनो, लगेच आपला मिस्टर ब्लेस नावाचं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत पण 10व्या वर्गाच्या शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.